नमस्ते विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 बघणार आहोत. चला तर सुरू करूया. यामध्ये आपण ग्राफ बघणार आहोत. हाऊ टू सॉल्व लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल विथ द हेल्प ऑफ ग्राफिकल मेथड. ओके. In the 9th standard, we learn that the graph of linear equation in two variables is a straight line. लिनियर इक्वेशनचा जो ग्राफ असतो तो म्हणजे काय, तर ती एक स्ट्रेट लाईन असते. द ऑर्डर पेअर विच सॅटिस्फाईज द इक्वेशन इज अ सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. द ऑर्डर पेअर रिप्रेझेंट अ पॉइंट ऑन दॅट लाईन. आता या ठिकाणी आपण एक ग्राफ ड्रॉ करणार आहोत. व्हॉट इज दॅट इक्वेशन? 2x minus y is equals to 4. ओके, तर बघूया. टू ड्रॉ अ ग्राफ of the equation, let us write 4 order pairs. या ठिकाणी 4 orders pair आपण इथे घेणार आहोत आणि x आणि y च्या x च्या किंवा y च्या व्हॅल्यूज आपण अशा घ्यायच्या की ते आपल्या ग्राफ मध्ये बसल्या पाहिजे. ओके, फर्स्ट टेक x इज इक्वल्स टू इथे 0 सबस्टिट्यूट करणार. ओके, इफ यू सबस्टिट्यूट x इज इक्वल्स टू 0, देन व्हॉट यू विल गेट हियर. या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू जर 0 टाकली, 2 into 0 minus y is equals to 4. हा 0 होणार, therefore minus y is equals to 4 and hence you will get here y is equals to minus 4 and hence the first point is a 0 minus 4. सेकंड साठी काय, तर इथे x ची व्हॅल्यू 2 घ्यायची. then what you will get here, 2 into 2 minus y is equals to 4. मे 2 into 2 4 झालेत आणि दोन्ही साइडचे 4 4 काय होणार, तर कट होणार. Then you will get here minus y is equals to 0 means what, y is equals to 0. This is the second point. Next put x is equals to 3. म्हणजे 2 into 3 इथे किती होणार, तर ते 6 होणार. 2 into 3 minus y is equals to 4. Then this is the 6. Okay, पुन्हा या 4 ला इकडे लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करणार and then you will get here y ला राइट हँड साइडला तो प्लस होणार. Therefore you will get here y is equals to 2. Okay, this is the y is equals to 2. When x is equals to 3, then y is equals to 2. Next, if we substitute x is equals to minus 1, आता या ठिकाणी आपण पुन्हा या इक्वेशन मध्ये 2x minus y is equals to 4. x is equals to minus 1 आपण सबस्टिट्यूट करणार इथे. minus 1 minus y is equals to 4. आणि इव्हॅल्युएट करणार, दॅट इज अ minus 2 minus y is equals to 4 and hence minus 2 minus 4 is equals to y. Then you will get here y is equals to minus 6 and these are the points. आता हेच पॉइंट्स आपण काय करत असतो, तर त्या ग्राफ पेपर वरती ते प्लॉट करत असतो. आणि सर्वप्रथम महत्वाची गोष्ट म्हणजे काय, ग्राफ आपल्याला त्या कागदावरती आपल्याला मिळाल्यानंतर ड्रॉ द फर्स्ट एक्स ऍक्सिस आणि इथे एक्स एक्स डॅश आधी लिहायचंय, नंतर मग वाय आणि वाय डॅश वाय ऍक्सिस. ओके, बऱ्याच वेळा काय होतं की आपण ग्राफच्या ऍक्सिस वरला नावं दिले जात नाही, बोर्डाच्या परीक्षेमध्ये तिथे मार्क्स कमी मिळतात. ओके, आणि म्हणून त्या ठिकाणी या ऍक्सिसला नावं देणार. त्याचबरोबर हे स्केल देखील सर्वाधिक इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज अ स्केल? दॅट इज अ ऑन द बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 युनिट. ओके, इथे सेंटीमीटरचा स्केल घेतलेला आहे आणि या ठिकाणी सर्व पॉइंट्स आपण आता प्लॉट करणार आहोत. फर्स्ट पॉइंट इज अ 0 minus 4. एक्स हा 0 आहे, y minus 4 आहे, therefore it is on the y axis. हा पहिला पॉइंट झाला इथे. नेक्स्ट 2 0 means what, y coordinate is 0 म्हणजे दिलेला पॉइंट कुठे, इट इज ऑन दी x axis. दिस इज दी सेकंड पॉइंट. थर्ड इज अ 3, 2. दिस इज थर्ड पॉइंट. ओके, अँड द नेक्स्ट इज minus 1 and minus 6. दोन्ही कसे आहेत, निगेटिव्ह. इट इज इन दी थर्ड क्वाड्रंट आणि या प्रकारे आपण ती लाईन जॉईन करत असतो आणि आपल्याला इथे तो पूर्णपणे त्या लाईनचा इथे ग्राफ तयार होतो. ओके, आता कोणकोणत्या स्टेप्स आहेत एखाद्या लाईनचा ग्राफ ड्रॉ करण्यासाठी? स्टेप्स टू फॉलो फॉर ड्रॉइंग अ ग्राफ of linear equation into variables. What are the tips? Find at least 4 order pairs for given equation. ऍक्च्युअली 2 ऑर्डर पेअर असल्या तरी चालतं, परंतु जर समजा आपल्याला कुठे काही मिस्टेक झाली कॅल्क्युलेशन्स करताना, त्यासाठी आपण काय करत असतो,
तर त्या 4 ऑर्डर असे ते घेत असतो. ड्रॉ द एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस ऑन द ग्राफ पेपर अँड प्लॉट द पॉइंट्स. सी दॅट ऑल 4 पॉइंट्स लाय ऑन द सेम लाईन. या प्रकारे आपण तो ग्राफ ड्रॉ करत असतो त्या ठिकाणी. ओके. आता यानंतर अ लिनियर इक्वेशन y is equals to 2 is also written as 0x plus y is equals to 2. The graph of this line is a parallel to x-axis. आपल्याला माहिती आहे की जेव्हा y is equals to b असतो then the given line is a parallel to x-axis. ओके. पण त्यासाठी देखील आपण इथे पॉइंट्स घेऊ शकतो. ओके. आता या ठिकाणी बघा x ची व्हॅल्यू हेच y is equals to 2 हे कसं लिहिलंय 0x plus y is equals to 2. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय x ची व्हॅल्यू आपण इथे किती घेतली तर ती 1 घेतली. 1 into 0 0. Then you will get here y is equals to 2. Okay. Therefore the first point here is a 1, 2. Second x is equals to या ठिकाणी 4 घेतलेला आहे but 4 into 0 is 0. Okay. 4 into 0 is 0. Therefore y is equals to again 2. And the second point is a 4, 2. Third point x is equals to -3. And again you will get here y is equals to 2. म्हणजे x च्या कोणत्याही व्हॅल्यूज घ्या पण y ची व्हॅल्यू मात्र कशी आहे तर ती कॉन्स्टंट आहे. Therefore this is the given line is a parallel to x axis. या ठिकाणी ते पॉइंट प्लॉट केलेत बघा. ओके. फर्स्ट इज 1, 2. दिस इज द फर्स्ट. इट इज इन द फर्स्ट क्वाड्रंट. 4, 2 या ठिकाणी. नेक्स्ट -3 आणि 2 इट इज इन द सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉइंट जॉईन करणार. ओके. and you will get this is the line. Okay. Similarly, x is equals to 2 is written as x plus 0y is equals to 2. Okay. आणि त्याच प्रकारे आपल्याला इथे त्याचा ग्राफ देखील मिळेल. 9th स्टँडर्ड मध्ये आपण असं लर्न केलं की when the line x is equals to a then the given line is a parallel to y axis. आणि मग तो कुठल्या पॉइंट मध्ये जाते दॅट इज अ 2, 0 या पॉइंट्स मध्ये जाते. या प्रकारे तो आपल्याला या लाईन्स ड्रॉ करता येतील. नाउ here what is the point of intersection of these two lines? इथे जर आपण बघितलं point of intersection, here the x is 2 and y is a 2. Therefore the point of intersection of these two line are x is equals to 2 and y is equals to also 2. This is the point of intersection of these two lines. Okay. आता यानंतर ग्राफिकल मेथड ऍक्च्युअली आपण इथे सुरुवात करणार आहोत. ओके. Let us draw graph of x plus y is equals to 4 and 2x minus y is equals to 2 and observe them. x plus y is equals to 4. सर्वप्रथम x ची व्हॅल्यू किती घेतली तर -1. If you substitute x is equals to -1, then what about the y is equals to? तो -1 ला राईट हँड साइडला शिफ्ट करणार. -1 तो प्लस होणार. 4 plus 1 that is a 5 and therefore this is the first point -1, 5. Next x is equals to 4. दोन्ही साइडचे 4 कट होतील. You will get here the point 4, 0 and the next is x is equals to 1. पुन्हा तो राईट हँड साइडला शिफ्ट करणार. 4 minus 1 then you will get here 3. Therefore point is 1, 3. Next is x is equals to 6. Then you will get here y is equals to 4 minus 6. Okay. That is a -2. Therefore the point is a 6 minus 2. आणि त्याच प्रकारे पुढच्या लाईनसाठी देखील 2x minus y is equals to 2. पुन्हा इथे x is equals to काय टाकलं तर ते 0 घेतलंय. 2 into 0 0 होणार. minus y is equals to 2. As minus y is equals to 2, then you will get here y is equals to -2. This is the first point. Next x is equals to 1. 2 into 1. मी इथे 2 मिळेल. 2 get cancel on both sides. Minus y is equals to इथे 0 मिळेल. Therefore the point is a 1, 0. Next is x is equals to 3. 2 into 3 म्हणजे किती आलं तर 6. पुन्हा 6 आपण RHS ला शिफ्ट करणार. तो मायनस होणार. दॅट इज अ -y is equals to 2 minus 6. Then you will get here -4. Minus y is equals to -4. Minus प्लस होणार. Then you will get here 3, 4. ओके. आता यानंतर x is equals to किती घेतलाय तर तो -1 घेतलाय. If we substitute x is equals to -1, then what you will get here 2 into -1. Okay. And this is the minus y is equals to 2. ये simplification करणार. Then you will get here -2 minus y is equals to 2. हा minus y right hand side ला शिफ्ट करणार आणि हा 2 left hand side ला शिफ्ट करणार. -2 then you will get here y. Y is equals to
-4 and therefore -1 and -4 these are the points. आता यानंतर हे पॉइंट्स काय करणार आपण तर ते प्लॉट करणार. नाव सी दिस हियर फर्स्ट या ठिकाणी -1 5. ओके, फर्स्ट पॉइंट इज अ -1 5. आता x कसा आहे ते निगेटिव्ह आहे, y पॉझिटिव्ह आहे, इट इज इन दी सेकंड क्वाड्रंट. नेक्स्ट 4 0, that is x is a 4 and y is a 0, it is on the x axis. या ठिकाणी तो पॉइंट आलेला आहे. नेक्स्ट 1 3, ओके, x is 1 and y is 3, it is in the first quadrant. या प्रकारे इथे तो पॉइंट आहे. त्यानंतर 6 -2, ओके, आता y इथे कसा आहे तर तो निगेटिव्ह आहे, इट इज इन दी फोर्थ क्वाड्रंट या ठिकाणी. आणि हे लिहिल्यानंतर त्याचं इक्वेशन पण आपण इथे लिहित असतो. ओके, दिस इज दी लाईन whose equation is x plus y is equals to 4. या प्रकारे ते लिहिलं जातं. त्यानंतर पुढचं इक्वेशन त्यासाठीचे पॉइंट्स बघा 0 and -2. x is 0, y is -2 म्हणजे तो ऑन दी x ऍक्सिस वर तो पॉइंट येणार या ठिकाणी. दी फर्स्ट पॉइंट इज हियर, या ठिकाणी आला तो पॉइंट. नेक्स्ट इज 1 0, इथे आला, इट इज ऑन दी x ऍक्सिस. नेक्स्ट 3 and 4, ओके, इट इज इन द फर्स्ट क्वाड्रंट. and the last is -1 and -4 या प्रकारे. आणि हे दोन्ही लाईन्स आपण ड्रॉ करणार, त्यावरती त्याचं इक्वेशन लिहिणार. then what is the point of intersection 2, 2. therefore the solution of these two linear equation जे आपण ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह केलं ते किती आलं तर ते 2, 2. that is the value of x is 2 and y is also 2. या प्रकारे आपण लिनियर इक्वेशन्स सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण हे ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करतो. ओके, आणि हेच आपण आता इलिमिनेशन मेथडने त्याने इथे सॉल्व्ह करून दाखवले. x प्लस वाय इज इक्वल्स टू 4, 2x मायनस वाय इज इक्वल्स टू 2. हे दोन्ही इक्वेशन जर आपण या ठिकाणी ऍड केले देन व्हॉट विल हॅपन, प्लस वाय मायनस वाय गेट कॅन्सल, 2x प्लस x, देन यू विल गेट हियर 3x, 4 प्लस 2 you will get here 6. Therefore x is equals to 6 upon 3. Then you will get here the value of x is equals to 2. Put x is equals to 2 in this equation, any one equation. नंतर 2 ला शिफ्ट करणार, तो मायनस होणार, 4 minus 2 you will get here 2. आणि इलिमिनेशन मेथडने देखील आपल्याला तेच आन्सर मिळालं. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ x इज 2 and y इज 2. ओके, म्हणून आपल्याला ते आन्सर काय होतं तर ते व्हेरीफाय होतं. ओके, नाव नेक्स्ट या ठिकाणी त्याच प्रकारे ते ऍक्टिव्हिटी दिली आहे, तुम्ही ते सॉल्व्ह करू शकताय. ओके, तर या ठिकाणी एक लेट्स थिंक असं म्हटलेलं आहे. आता पॉइंट्स बघा कसे घेतले तिथे 1/5. 1/5 आपल्याला प्लॉट करता येतो का नाही करता येत, इझीने होते प्लॉटिंग करणं, त्यामुळे तो या प्रकारचे पॉइंट्स आपण इथे घेणार नाही. फ्रॅक्शन मध्ये 1/2, दॅट इज 2.5, 1.5 या प्रकारचे पॉइंट्स आपण इथे घेऊ शकतो आपल्या ग्राफ मध्ये. Okay, now let us start practice set 1.2. चला तर सुरू करूया practice set 1.2. Okay, now first question, complete the following table to draw graph of equation x plus y is equals to 3. Okay, simple equation या ठिकाणी घेतलेले, x plus y is equals to 3. या टाईपचा प्रश्न तुम्हाला ऍक्टिव्हिटीमध्ये येऊ शकतो. 2 मार्क्सची ती ऍक्टिव्हिटी असते. या ठिकाणी बघा तसंच 4 फिल इन द ब्लँक्स आहेत. वेन एक्स इज इक्वल्स टू 3, मग या 3 ला आपण राईट हँड साईडला शिफ्ट करणार. देन 3 minus 3, देन यू विल गेट हियर 0. ओके, व्हॅल्यू ऑफ वाय इज 0, देन द पॉइंट इज 3, 0. नेक्स्ट, आता या ठिकाणी वाय ची व्हॅल्यू दिलेली आहे, मग इथे वाय आपण 5 सबस्टिट्यूट करणार. ओके, if we substitute y5, that is x plus 5 is equals to 3. नंतर त्या 5 ला RHS ला शिफ्ट करणार, 3 minus 5, then you will get here -2. Okay, therefore here the value of x is -2 and the coordinate of the point is -2 and 5. Next, y is equals to 3. पुन्हा 3 ला आपण RHS ला शिफ्ट करणार. That is x plus 3 is equals to 3. X is equals to 3 minus 3 is equals to 0. Okay, and hence here the value of x is 0 and these are the points.
या प्रकारचा ऍक्टिव्हिटीचा प्रश्न देखील तुम्हाला 2 मार्क्स मध्ये येऊ शकतो. ओके, क्वेश्चन नंबर 2A मध्ये. नाव नेक्स्ट सेम टाइप ऑफ क्वेश्चन. x मायनस वाय इज इक्वल्स टू 4. तर या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल y ची व्हॅल्यू किती घेतली तर 0 घेतली. इफ वी सबस्टिट्यूट y इज इक्वल्स टू 0 means what? X minus 0 is equals to 4. Then you will get here x is equals to 4. या ठिकाणी x ची व्हॅल्यू किती आली तर 4 आहे. नेक्स्ट x is equals to -1. ओके, या ठिकाणी x ची व्हॅल्यू -1 टाकणार. -1 minus y is equals to 4. या -y ला RHS ला शिफ्ट करणार, 4 LHS ला शिफ्ट करणार. -1 minus 4 is equals to y. Y is equals to -5. Okay, and hence here we'll write here -5. What is the point? Point is a -1 and -5. पहिला किती होता तर ते 4,0. Okay, here x is a -1 and y is a -5. Okay, what about the last? X is 0 and y is a -4. या प्रकारे इथे आपण हा टेबल कंप्लीट केलेला आहे. Now next question. Solve the following simultaneous equations graphically. X plus y is equals to 6, x minus y is equals to 4. आता या ठिकाणी बघा x ची व्हॅल्यू पहिल्यांदा 0 घेतलेली आहे. Then you will get here y is equals to 6. x ची व्हॅल्यू 2. Then y is equals to 6 minus 2. Okay, then you will get here y is equals to 4. x ची व्हॅल्यू इथे 3 घेतलेली आहे. That is 3 plus y is equals to 6. Then y is equals to 6 minus 3. Then you will get here the value of y is 3. Okay. Next, x ची व्हॅल्यू 4 घेतलेली. 4 plus y is equals to 6. y is equals to 6 minus 4. y ची व्हॅल्यू किती? 2. These are the points. Next, x minus y is equals to 4. x ची व्हॅल्यू सर्वप्रथम किती घेतली तर 0. Means what? 0 minus y is equals to 4. y is equals to -4. This is the first point. Next, x is equals to 1. X value 1 minus y is equals to 4. Okay, 1 minus 4 is equals to y and y is equals to -3. Okay, and the next x, the value of x is a 4. इथे 4 substitute केला आपण. 4 minus y is equals to 4. 4 cut होणार. Then you will get your y is equals to 0. And the last, x ची व्हॅल्यू इथे किती तर 5 घेतलेली आहे. 5 minus y is equals to 4. That is a 5 minus 4 is equals to y. And hence y is equals to 1. In this way, these are the points. आता हेच points आपण ग्राफ पेपरवर प्लॉट करणार. Okay, now see this here. ग्राफ ड्रॉ करताना सर्वाधिक महत्वाचं म्हणजे काय तर इथे ऍक्सिस काढून झाल्यानंतर त्याला नावं देणार x x dash y y dash. ओके, आणि वर स्केल लिहिणार. That is a scale 1 centimeter is equals to 1 unit on both axes. Now the first is, okay, x plus y is equals to 6. Okay, points 0 6. Okay, पहिला point झाला इथे. Next is a 2 4 and 3 3. Okay, 4 2. Okay, आता हे point join करणार. Then you will get here. This is the line. Okay, now x plus y is equals to 6. हे त्या लाईनवर त्याचं इक्वेशन देखील आपण लिहिणार. ओके, नाव नेक्स्ट x मायनस y इज इक्वल्स टू 4. पुन्हा हे पॉइंट्स आता प्लॉट करणार. फर्स्ट इज अ 0 minus 4. x ची व्हॅल्यू 0, y minus 4 आहे. इट इज ऑन दी y ऍक्सिस. इथे तो पॉइंट आलेला आहे. नेक्स्ट इज अ 1 minus 3. x पॉझिटिव्ह आहे, y निगेटिव्ह आहे. इट इज इन दी फोर्थ क्वाड्रंट. ओके, या ठिकाणी पहिला पॉइंट झाला in the fourth quadrant. 4 0. x ची व्हॅल्यू 4 आहे, y 0 आहे. इट इज ऑन द x ऍक्सिस. या प्रकारे तो पॉइंट आलेला आहे. त्यानंतर 5 1 दोन्ही पॉझिटिव्ह आहे. इट इज इन द फर्स्ट क्वाड्रंट. ओके, नाउ जॉइन दिस. आता हे जॉइन करणार. त्या रेषेवरती त्याचं इक्वेशन देखील लिहिणार. ओके, त्यानंतर व्हॉट इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दीज टू लाईन्स 5, 1. या प्रकारे आपण हे सायमल्टेनियस इक्वेशन आपण ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह केलेले. ओके,
Now see this answer. What is here? The coordinates of point of intersection are 5, 1, and therefore the answer. The solution of the given simultaneous equation is x is equals to 5 and y is equals to 1. या प्रकारे. यानंतर पुढचा प्रश्न. x plus y is equals to 5, x minus y is equals to 3 आणि पुन्हा इथे टेबल तयार करणार. x ची व्हॅल्यू 0 टाकली तर y 5, x व्हॅल्यू 2 घेतली तर y किती येणार तर 3 येणार. प्रत्येकदा या दोन्ही पॉइंट्सची टोटल किती येणार तर ती 5 येणार. ओके, x3 घेतला तर y2, x4 घेतला तर y1. दीज आर दी पॉइंट्स. नेक्स्ट, डिफरन्स ऑफ दीज टू पॉइंट्स इज इक्वल्स टू 3. त्याच प्रकारे इथे x ची व्हॅल्यू 0 घेतली, y -3, x1 घेतला, then y is equals to -2, x is 4, then y is 1, x is 5, then y is 2. या प्रकारे ते पॉइंट्स आहेत. ओके, नाव नेक्स्ट. तेच आपण इथे ड्रॉ करणार. फर्स्ट पॉइंट इज अ 0, 5. x ची व्हॅल्यू 0 and y is 5. This is the first point. Next, 2, 2. This is the second. 2, 3. Okay. तो दोन्ही कसे आहेत तर पॉझिटिव्ह आहे. इट इज इन द फर्स्ट क्वाड्रंट. नेक्स्ट 3, 2. अगेन बोथ आर पॉझिटिव्ह. इट इज इन द फर्स्ट क्वाड्रंट. x is 3, y is 2. नेक्स्ट इज 4 and 1. दोन्ही पॉझिटिव्ह. x is 4 and y is 1. ओके, तर पुन्हा ते पॉइंट्स जॉईन करणार. देन यू विल गेट हिअर दिस विल दी लाईन. ओके, त्या लाईनवर त्याचं इक्वेशन देखील लिहिणार. x plus y is equals to 5. Now next, x minus y is equals to 3. पुन्हा x is equals to 0. चा टाकला तर y is equals to -3. x is equals to 1, y is -2. या प्रकारे. ओके, फर्स्ट पॉइंट x0 आहे, y किती येतात तो -3 आहे. x0 आहे, y -3. इट इज ऑन दी y ॲक्सिस. नंतर 1 -2. ओके, y ची व्हॅल्यू किती तर ती मायनस आहे आणि x प्लस आहे. इट इज इन दी फोर्थ क्वाड्रंट. ओके, फोर्थ क्वाड्रंट. 4, 1 म्हणजे तो पहिल्या क्वाड्रंट मध्ये जाणार. ओके, 4, 1 फर्स्ट क्वाड्रंट अँड 5, 2 अगेन इट इज इन द फर्स्ट क्वाड्रंट. या प्रकारे आता सर्व पॉइंट्स आपण जॉईन करणार. यू विल गेट दिस इज द लाईन. ओके, त्या लाईनवर त्याचं इक्वेशन. व्हॉट इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन 4, 1. ओके, therefore now answer. The coordinates of the point of intersection are 4, 1. Therefore, the final answer. The solution of the given simultaneous equation is x is equals to 4 and y is equals to 1. Okay. Now, next question. X plus y is equals to 0. 2x minus y is equals to 9. हा क्वेश्चन 3 मार्क्स साठी मार्च 19च्या एक्झाम मध्ये विचारला गेला आहे. x प्लस वाय इज इक्वल्स टू 0. देअरफॉर y इज इक्वल्स टू -x. म्हणजे दोन्ही पॉइंट सारखे असतील, फक्त त्यांचे साइन एक असे डिफरंट असतील. x -2 असेल तर y +2. इफ बोथ आर 0, x 0 असेल तर y पण 0, x 2 तर y -2, x 5 y -5. दीज आर द पॉइंट्स. ओके, यानंतर नेक्स्ट इक्वेशन 2x minus y is equals to 9. Therefore, y is equals to 2x minus 9. Okay. आता या ठिकाणी x is equals to 0 टाकला आपण इथे. That is a 2 into 0, 0. Then you will get your y is equals to -9. Point मोठा आहे. Okay. Next, x is equals to 4. 4 into 2, 8. 8 minus 9, you will get your -1. 4, -1. X is equals to 5. Here 10. 10 minus 9, you will get your 1. X is equals to 6. 12. 12 minus 9, you will get here 3. These are the points. Okay, आता हेच पॉइंट आपण प्लॉट करूया. Now see this here. The first is x plus y is equals to 0. Okay, now this is the first point. -2, 2. X minus a, y plus a. Therefore, it is in the first quadrant. Now next 0, 0. Origin मधनं जाणार ही लाईन. Okay, next 2 -2. X positive, y negative, it is in the fourth quadrant. Again, x is positive, y is negative, it is in the fourth quadrant. पुन्हा आता लाईन ड्रॉ करणार. See this here. त्याच्यावर त्याचे इक्वेशन लिहिणार x plus y is equals to 0.
Now next, 2x minus y is equals to 9. Therefore y is equals to 2x minus 9. पुन्हा हे पॉइंट्स प्लॉट करणार. फर्स्ट इज 0 9 आहे बघा. इट इज ऑन दी वाय ॲक्सिस. आपल्याला इथे शक्य आहे का? नाही. मला इथे काही शक्य नाही. तुमच्या ग्राफमध्ये तुम्ही मोठं पेश करू शकताय. मला इथे कॉम्प्युटरवरती मर्यादा आहेत. ओके. नेक्स्ट इज अ 4 कॉमा मायनस 1. ओके. आता एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह आहे. इट इज इन दी फोर्थ क्वाड्रंट. या प्रकारे 4 कॉमा मायनस 1 हा पॉईंट झाला. 5 1 पहिल्या क्वाड्रंट मध्ये येणार. एक्स इज 5 वाय इज 1. 6 3 एक्स इज इक्वल्स टू 6 अँड वाय इज इक्वल्स टू 3. तर पुन्हा हे पॉइंट्स जॉईन करणार बघा ते. ओके. पुन्हा त्यावर त्याचं इक्वेशन. नाव व्हॉट इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन? दॅट इज अ एक्स इज 3 अँड वाय इज अ मायनस 3. therefore the final answer. The coordinates of the point of intersection are 3 comma minus 3. Therefore the answer, the solution of the given simultaneous equation is x is equals to 3 and y is equals to minus 3. Okay. Now, next question. 3x minus y is equals to 2. 2x minus y is equals to 3. Now again see this here. y is equals to, प्रत्येकदा आपण इक्वेशन y is equals to करणार कारण की y चा कोएफिशिएंट इथे किती तर 1 आहे. y is equals to 3x minus 2. Okay. Now the values of first of all x ची व्हॅल्यू minus 1 घेतली. 3 into minus 1 minus 3 and minus 2. minus 3 minus 2 you will get here minus 5. x ची व्हॅल्यू जर आपण इथे 0 टाकली तर 3 into 0 then you will get here y is equals to minus 2. x ची व्हॅल्यू 1 घेतली. 3 into 1. Okay. 3 आला. 3 minus 2 you will get here 1. x is 1 y is 1. x is equals to 2. 3 into 2 6 minus 2 then you will get here y is equals to 4. Okay. या प्रकारे हे पहिले पॉइंट्स आपल्याला मिळाले पहिल्या लाईनचे. व्हॉट अबाउट द सेकंड लाईन? दॅट इज अ 2x minus y is equals to 3. therefore y is equals to 2x minus 3. पुन्हा बघा इथे when x is equals to 0 इथे 0 टाकला. minus y is equals to 3. then that is minus y is equals to 3. then you will get here y is equals to minus 3. नंतर x is equals to किती टाकणार? 2. then 2 into 2. okay. minus y is equals to 3. 4 minus 3 that is equals to y. y is equals to 1. Next x is equals to 3. 2 into 3 6. 6 minus y is equals to 3. Therefore you will get here y is equals to 6 minus 3. y ची व्हॅल्यू किती मिळाली तर 3 मिळाली. नेक्स्ट x is equals to 4. ओके. 4 into 2 8. ओके. इथे 8 minus y is equals to 3. 8 minus 3 is equals to y. Then you will get here y is equals to 5. 4 5. ओके. आता हेच पॉइंट्स आपण ग्राफ पेजवरती प्लॉट करूया. नाव सी दिस यार फर्स्ट. पहिला पॉइंट काय तर -1 -5 दोन्ही निगेटिव्ह आहेत. therefore it is in the third quadrant. बघा इथे या ठिकाणी तो पॉइंट आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये. नेक्स्ट इज x इज 0 y इज -2. therefore it is on the y axis, निगेटिव्ह y axis वरती या ठिकाणी. ओके. पुढचा पॉइंट बघा 1, 1. ओके. इट इज इन द फर्स्ट क्वाड्रंट अँड द नेक्स्ट इज अ 2, 4. बोथ आर पॉझिटिव्ह इन द फर्स्ट क्वाड्रंट येणार ते या प्रकारे. ओके. आता हे पॉइंट जॉईन करणार. ओके. नाव नेक्स्ट इज अ पुढचं बघूया. 3x minus y is equals to 2. त्याचं इक्वेशन देखील 2x minus y is equals to 3. पुन्हा फर्स्ट पॉइंट 0, -3. x is 0 y is -3. पुन्हा इथे पॉइंट आला पहिला दुसऱ्या इक्वेशनचा. नेक्स्ट 2, 1. इट इज इन द फर्स्ट क्वाड्रंट. हा झाला तो. नेक्स्ट इज 3, 3. पुन्हा इथे 3, 3 तो झाला. 4, 5. अगेन इट इज इन द फर्स्ट क्वाड्रंट. ओके. तर हे पॉइंट जॉईन करणार या प्रकारे लाईन. नाव व्हॉट इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन? या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे x इज -1 y इज इक्वल ऑल्सो -5. x इज -1 y इज -5. ओके. नाव सी दिस हियर. पुन्हा त्याचं इक्वेशन लिहिणार त्या लाईनवर.
आन्सर प्रत्येकदा हे आन्सर लिहिणार. द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन आर -1 -5. Answer. The solution of the given simultaneous equations is x is equals to -1, y is equals to -5. हे मात्र आपण पुढच्या पेजवरती लिहिणार बोर्डाच्या परीक्षेसाठी. ह्या चौकटी तुम्हाला समजण्यासाठी मी इथे घेतलेला आहे. इथे फक्त पूर्णपणे ग्राफ येणार आणि ग्राफवरती तुम्ही फक्त एवढं लिहू शकताय, द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन -1 -5 आणि रेग्युलर पेजवरती पण ते तुम्ही लिहा. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. 3x minus 4y is equals to -7. 5x minus 2y is equals to 0. पुन्हा या ठिकाणी इथे y is equals to आपण इथे केलाय. y is equals to फर्स्ट ऑफ ऑल -4y आपण हा राईट हँड साईडला शिफ्ट केला, -7 लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केला. 4 मल्टिप्लाइड तो इकल्यानंतर डिवाइड होणार. नाव सी दिस हियर. फर्स्ट ऑफ ऑल द व्हॅल्यू ऑफ x इज -1. ओके, 3 into -1 म्हणजे -3 + 7 4 आला. 4/4 1 आला. नंतर x इज इक्वल्स टू इथे किती घेतलाय तर 1 घेतलेला आहे. मग 3 into 1 3 3 + 7 किती आलं तर 10 10/4. ओके, इथे किती मिळते आपल्याला 10/4 मीन्स व्हॉट यू विल गेट हियर 5/2 दॅट इज अ 2.5. 1, 2.5. देन x इज इक्वल्स टू 3 इथे किती झाले तर 9 9 + 7. Then you will get here 16/4. Then y is equals to 4. Then x is equals to किती 5. इथे 5 टाकलं 15 झाले. 15 + 7. Then you will get here 22/4. मग डिवाइड करणार ते 4 1s are 1 and 4 5s are 20. म्हणजे 2 राहणार तिथे 2 राहणार. अगेन 4 5s are 20. ओके, या प्रकारे ते पॉइंट्स मिळाले 5, 5.5. ओके, आता नेक्स्ट इक्वेशन बघा या ठिकाणी. आता ही देखील लाईन ओरिजिन मधून जाणार आहे. इथे कॉन्स्टंट नाही बघा. y इज इक्वल्स टू 5x/2. फर्स्ट x इज इक्वल्स टू -2 म्हणजे 2 कट होणार. यू विल गेट y इज -5. x इज इक्वल्स टू 0, y पण 0. x इज इक्वल्स टू 1 म्हणजे 5 into 1 5 5/2 म्हणजे 2.5. x इज इक्वल्स टू 2 कट होणार 2 आणि 5. या प्रकारे आपण दोन्ही लाईन्सचे पॉइंट्स काढलेले आहेत. आता ते प्लॉट करूया. सी दिस हियर. द फर्स्ट पहिला पॉइंट काय था x -1 y इज अ +1. इट इज इन दी सेकंड क्वाड्रंट. फर्स्ट पॉइंट. सेकंड 1, 2.5. आता बघा 1, x इज 1 and y इज अ 2.5. 2 आणि 3 च्या एकदम मिड मध्ये हा पॉइंट आपण इथे घेतलेला आहे. नेक्स्ट इज अ 3 4. अगेन इट इज इन द फर्स्ट क्वाड्रंट. पुढचा बघा तो फ्रॅक्शन मध्ये x इज 5 y इज अ 5.5. या ठिकाणी पुन्हा 5 आणि 6 च्या मध्ये बरोबर घेतलेला आहे. नाउ जॉइन दिस पॉइंट्स. बघा नाउ इट्स त्याचं इक्वेशन देखील आपण नंतर तिथे लिहिणार. ओके, नेक्स्ट इज अ -2 -5. okay, next point, and the 0 0. okay, 1 and 2.5 2 and 5. okay, फर्स्ट इथे घेतलंय आपण 2 आणि 5 हा पॉइंट इथे घेतलेला आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट बघूया 0 0 इथे घेतलेला आहे. ओरिजिन मधून जाणार. and next is what is that -2 -5 -2 -5. okay, या प्रकारे आता हे तिन्ही पॉइंट्स या ठिकाणी आपण जोडणार. ओके, देन व्हॉट इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन 1, 2.5. ओके, यानंतर दोन्ही लाईन्सचे इक्वेशन तिथे लिहिणार. अँड फायनली आन्सर. नाउ सी दिस हियर. द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आर 1, 2.5. and finally answer. The solution of the given simultaneous equation is x is equals to 1 and y is equals to 2.5. okay, now next question. Question number 6.
2x minus 3y is equals to 4. 3y minus x is equals to 4. Now see this here. Therefore 2x minus 4 is equals to 3y. या 3y ला shift करा RHS ला. Y is equals to 2x minus 4 upon 3. Okay. Now the values of x. इथे x ची value किती था -1. 2 into -1 -2. -2 -4. Then you will get here -6. -6 upon 3. Then you will get here y is a -2. Next, x is equals to 2. 2 into 2, 4. 4 minus 4, 0. 0 upon 3. You will get here 0. Next, x is equals to 5. 2 into 5, 10. 10 minus 4. You will get here 6. 6 upon 3. Y is 2. Next, x is equals to 8. 16. 16 minus 4, 12. 12 upon 3. Then you will get here 4. These are the points. आता पुढचे इक्वेशन देखील 3y minus x is equals to 4. Therefore 3y is equals to x plus 4. Y is equals to x plus 4 upon 3. Okay, now see this here. x ची व्हॅल्यू आपण इथे किती घेतली तर -4. +4 -4 get cancel. 0 upon 3 you will get here 0. म्हणून पहिला पॉइंट किती आला तर -4 आणि 0. नेक्स्ट x is equals to -1. इथे -1 टाकला x is equals to -1 plus 4. Then you will get here 3. 3 upon 3. That is a 1. Okay, x is equals to 2. 2 plus 4, 6. 6 upon 3. Then you will get here 2. X is equals to 5. 5 plus 4, 9. 9 by 3. Okay, you will get here 3. These are the points. आता हेच पॉइंट प्लॉट करूया. See this here. वेगळ्या प्रकारचा इथे ग्राफ घ्यावा लागला. मोठा आहे तो. Okay, now see this here. The first point. 1, -1. -2. थर्ड क्वाड्रंट मध्ये हा पॉइंट येणार. इथे बघा. नेक्स्ट इज 2, 0. x is 2, y is 0. It is on the x axis. Next is 5, 2 in the first quadrant. 4, 8. Again it is in the first quadrant. Now join these. या प्रकारे. नेक्स्ट पुढचा पॉइंट बघूया आता इथे. x is -4 and y is 0. ओके, आता तो कुठे असेल तर निगेटिव्ह x ऍक्सिस वर असणार आहे या ठिकाणी. x is -4 and y is 0. नेक्स्ट इज x is -1, y is +1. सेकंड क्वाड्रंट. इथे आलाय तो पॉइंट. नंतर 2, 2. Both are positive in the first quadrant. Okay. Now next is 5, 3. Okay. X is 5, y is 3. Okay. आता हेच पॉइंट आपण जॉइन करणार. Now see this here. The point of intersection किती आला? तर x is 8 and y is 4. 8, 4. Now त्याचे इक्वेशन्स लिहिणार. दोन्ही लाइन्स. And finally answer. The coordinates of the point of intersection are 8, 4. Answer. The solution of the given simultaneous equations is x is equals to 8 and y is equals to 4. Okay. And in this way, we have completed practice set 1.2. Now we will see in the next video. Till then, goodbye. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांमध्ये देखील तो शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.